पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. गृहिणींच्या आयुष्यात अगदी रोज रोज पिच्छा पुरवणारा एकच प्रश्न, आज काय बनवूया? मी आहे ना उत्तर द्यायला. चला तर मग सुरुवात करूया खमंग खुसखुशीत सफरीला. नारळी भात करताना तो अगदीच गिचगिचीत होतो. मोकळा शिजवायला गेलं तर अगदीच फडफडीत होतो, मऊ शिजतच नाही. तर या नारळी पौर्णिमेला आपण आहे ना मस्तपैकी परफेक्ट मोकळा पण परफेक्ट शिजलेला नारळी भात करूयात. तर छानपैकी हा नारळी भात करण्यासाठी अर्धा कप आंबे मोहोर घेते. आंबे मोहोरच घेतला पाहिजे असं अजिबात नाही. कुठलाही तांदूळ जो असेल तो घ्या, फक्त चिकट शिजणारा नको, इंद्राणी वगैरे नको. सुरती कोलम, सोना मसूर, आंबे मोहोर हे चालतील. अर्धा कप तांदूळ आहे तर इथे 1.25 कप पाणी बाजूला गरम करण्याकरता ठेवलंय. आणि या तव्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालूयात. तूप वितळलं की यामध्ये 4 लवंगा, दालचिनी आणि 2-3 हिरवी वेलची हे घालायचं. आणि हा पाणी निथळलेला आंबे मोहोर या तुपाच्या खमंग फोडणीमध्ये घालून घ्यायचं, मिसळून घ्यायचा. तांदूळ असा तुपामध्ये छान परतला ना, एकतर त्याचा स्वाद खूप छान लागतो आणि दुसरं गोष्ट, तो जेव्हा शिजतो तेव्हा तो असा चिकट पण नाही होत आणि फडफडीत पण नाही होत, अगदी अलवार शिजतो. आता यामध्ये अर्धा कप तांदूळ आहे तर अर्धा कप ओल्या नारळाचा चव घालूया आणि हा तांदूळासोबत मिसळून घ्यायचा. ओल्या नारळाचा खव टाकून झाला की लगोलग आपण इथे काळ्या मनुका घालूयात आणि त्याचसोबत काजू बदामाचे काप हेही मिसळून घेऊयात सगळं एकत्र. आता हे का करायचं? ओल्या नारळाचा जो खव आहे तो तांदळाबरोबर परतला ना की ते एकत्र शिजताना त्या ओल्या नारळाच्या खवाची चव अफलातून उतरते. त्यामुळे करून बघा. चला, हे सगळे जिन्नस एकत्र छान परतून झाले. रंगबिंग अजिबात बदलायची गरज नाहीये, फक्त एकजीव करून घे. आता हे 1.25 कप गरम गरम पाणी तांदळामध्ये घालायचं. आता झाकण ठेवायचं आणि भातामध्ये हे पाणी जिरेपर्यंत अगदी 7-8 मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्यायचं. चला, इथे हा मंद आचेवर भात शिजत घातलाय, तोवर इथे बाजूला काय करूयात, अर्धा कप तांदूळ आहे तर अर्धा कपच गूळ घ्यायचं. 1/2 कप यामध्ये पाणी घालूया आणि या नारळी भाताला रंगसुरेख यावा म्हणून थोडीशी अगदी हळद देखील घालूयात. आता आपल्याला पाक वगैरे करायचं नाही, फक्त गूळ विरघळला की मग गॅस बंद करूया. इथे गुळातलं पाणी पूर्ण विरघळलंय, गॅस बंद करायचा. आणि हे बघा, ह्या भातातलं पाणी देखील मस्त जिरलं गेले. वा 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 वा. आता सगळ्यात आधी गुळाचं पाणी यामध्ये गाळून घ्यायचं. गुळाचं पाणी गाळून झालं की यामध्ये सुंठपूड, वेलची पूड आणि गूळ आहे ना, जायफळ हवंच की नाही, चिमुटभर जायफळ. आणि आता हे मिसळायचं वगैरे काहीच नाही, पाणी कढईच्या अगदी काठोकाठ गेले. झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर गुळाचं पाणी या भातासोबत जिरपेपर्यंत असंच अलवार शिजवून घ्यायचं. चला, गुळाचं पाणी मस्त जिरलंय या भातामध्ये. आता गॅस बंद करते आणि असंच हे वाफेवर आणखी एक 5 मिनिटं ठेवूयात. चला, नारळी भात तयार आहे. उघडून बघूयात. आहा हा हा, काय सुरेख रंग आलाय. तुम्ही बघा, ते चिमूटभर जे हळद घातली ना त्यामुळे कमाल. आणि बघा, एकदम रसरशीत झालाय. भाताचं शीतनशीत मोकळं झालंय पण फडफडीत नाही, मस्त मऊ शिजलाय. वा वा वा, क्या बात आहे. चला तर मग या नारळी पौर्णिमेला या माझ्या पद्धतीने नारळी भात नक्की करून बघा आणि घरच्यांना खुश ठेवा. रक्षाबंधन विशेष नारळी भात करण्यासाठी लागणारं साहित्य: तांदूळ, तूप, पाणी, लवंग, दालचिनी, वेलची, ओल्या नारळाचा चव, काळ्या मनुका, काजू, बदाम, गूळ, हळद, सुंठपूड, वेलची पूड, जायफळ. पाणी गरम करून घ्यायचं. आता तूप गरम करत त्यात लवंग, दालचिनी, वेलची आणि स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेला तांदूळ घालायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा. आता यात ओल्या नारळाचा चव मिसळून घेत काळ्या मनुका आणि काजू बदामाचे तुकडे घालायचे आणि परतून घेत यात गरम पाणी घालायचं आणि झाकण ठेवत
हा भात शिजवून घ्यायचा। आता गूळ, पाणी आणि हळद एकत्र करत हे गुळाचं पाणी भातात गाळून घ्यायचं। आता यात सुंठपूड, वेलची पूड आणि जायफळ घालायचं आणि झाकण ठेवत परत एक वाफ काढायची। झाला आपला रक्षाबंधन विशेष नारळी भात तयार। आज आपण मौसूत, रसरशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारी नारळाची बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत। अतिशय अचूक प्रमाणात ही बर्फी बनवून तयार होते। तर सगळ्यात आधी पॅनमध्ये घ्यायचं आहे 1 कप दूध, यामध्ये घालूयात केशर आणि जितकं दूध आहे तितकीच साखर। 1 कप दूध 1 कप साखर। आता याला आहे ना एक छान उकळी काढून घेऊयात। साखर पूर्ण विरघळली पाहिजे आणि इथे दुधाला छान उकळी फुटलेली आहे आणि त्याचबरोबर साखर ही व्यवस्थित विरघळली गेलेली आहे। आता या स्टेजला यामध्ये मी घालते थोडासा खायचा रंग, पिवळा रंग घालते। रंग घालणं ऑप्शनल आहे, थोडीशी हळद जरी घातली ना तरी चालेल, रंग नसेल घालायचा तर। चव नाही बदलत कारण यामध्ये बऱ्यापैकी साखर असते, त्यामुळे थोडी हळद जरी घातली तरी त्या पदार्थाची चव बदलत नाही। आता यामध्ये आपण घालतोय डेसिकेटेड कोकोनट। तर डेसिकेटेड कोकोनट बद्दल आहे ना बऱ्याचदा असा गैरसमज होतो की खूप महाग पडतं किंवा परवडत नाही। तर साधारण 50 ते 60 रुपयाला पाव किलो डेसिकेटेड कोकोनट मिळतो आजकाल बाजारात। आणि ओला नारळ जर घ्यायचा झाला तर तोही 30 ते 35 रुपयाला एक नारळ असतो आणि ज्या प्रमाणात आपण ही बर्फी बनवतो त्या प्रमाणात कमीत कमी 1.5 नारळाचा तरी चव लागतो। आता 3 कप मी इथे डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे। यामध्ये आपण घालतो अर्धा कप मिल्क पावडर। मिल्क पावडर घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातली तरी काहीच हरकत नाही। आता हे मिक्स करूयात। यामध्ये ना पाव कप दूध आणखी मी वरण घालतीये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी। चला, हे मिश्रण आहे ना छान असं एकसंध झालेलं आहे। आता या स्टेजला यामध्ये घालूया 2 चमचे साजूक तूप। तुपामुळे या बर्फीला ना ग्लेज खूप छान येते आणि चवही सुंदर लागते, त्यामुळे 2 चमचे साजूक तूप आणि 3 ते 4 मिनिटं आणखी हे एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यायचं। चला, हे बर्फीचं मिश्रण अगदी बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकाल छान असं एकसंध झालेलं आहे आणि छान असं रसरशीत पण दिसते। पूर्ण आपल्याला हे सुकं किंवा ड्राय करायची अजिबात गरज नाही आहे, थोडासा ओलावा त्यामध्ये राहिला पाहिजे। आता इथे घ्यायची आहे प्लेट आणि यामध्ये आपण ही बर्फीचं मिश्रण घालूया आणि ही छान अशी स्प्रेड करून घ्यायची। आणि तुम्ही इथे बघू शकाल बर्फीचं हे मिश्रण आहे हे छान असं एकसारखं पसरवून घेतलेलं आहे। 9 इंच व्यासाचा ही एक डिश आहे किंवा ताटली आहे, म्हणजे 9 इंच गोलाकार। आता हे शक्यतो ना असं जितकं शक्य असेल तितकं असं प्रेस करून 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 हे एकसारखं करून घ्यायचं, म्हणजे त्याला छान असा एकसंधपणा येतो आणि बर्फीचे पीसेसही छान निघतात। बर्फी छान सेट झाली आहे, तुम्ही बघू शकाल मस्त अशी स्टिफ झाली आहे। आता या स्टेजला यामध्ये घालते सुका मेवा, ज्यामध्ये आहे पिस्त्याचे स्लायसेस। गरम गरम असतानाच घाला, पण मला हे टेक्स्चर तुम्हाला दाखवायचं होतं टॉपचं, म्हणून मग मी आधी घालायची गडबड नाही केली। आणि त्याचसोबत थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या हे करूयात छान यामध्ये प्रेस। चला, बर्फी इथे छानपैकी काढून कट करून झालेली आहे। आता एक पीस याचं काढून बघूयात। क्या बात आहे, तुम्ही बघू शकाल छान अशी रसरशीत दिसते ही बर्फी, जबरदस्त। आता ही बर्फी रूम टेम्परेचरवर जर तुम्ही स्टोअर केली तर 4 ते 5 दिवस छान टिकते, खराब होत नाही। डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवली तर एक 8 ते 10 दिवस व्यवस्थित टिकते, खराब न होता। तर या रक्षाबंधनला ही नारळाची बर्फी नक्की बनवून बघा। रक्षाबंधन विशेष नारळाची बर्फी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप दूध, केशराच्या काड्या, 1 कप साखर, खायचा पिवळा रंग, 3 कप नारळाचा किस, अर्धा कप मिल्क पावडर, पाव कप दूध, साजूक तूप, पिस्त्याचे काप, गुलाबाच्या पाकळ्या। दुधात केशर, साखर मिसळून घेत या मिश्रणाला उकळी काढायची आणि यात खायचा रंग घालायचा। आता यात सुक्या नारळाचा किस, मिल्क पावडर आणि गरजेप्रमाणे दूध आणि साजूक तूप घालत हे मिश्रण एकजीव करायचं आणि शिजवून घ्यायचं। आता अशा पद्धतीने
ताटात हे मिश्रण पसरवून घ्यायचं. हे थंड करून घेत पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.